पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध शहरातील सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या मैदानांवर काही शाळा, महाविद्यालये तसेच खासगी संस्था चालकांकडून बेकायदेशीररित्या फुटबॉल, क्रिकेट टर्फ उभारून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी महापालिका व सिडको प्रशासनाला पत्र देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बेकायदेशीर टर्फवर तासागणिक रुपये 1500 ते 2500 इतके शुल्क आकारले जात असून दिवसाला 15,000 ते 25,000 तर महिन्याला 5 ते 8 लाखांपर्यंत अवैध कमाई केली जात आहे। सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली मैदाने ही स्थानिक मुलं, युवक व खेळाडूंसाठी असताना त्यावर फी आकारून प्रवेश दिला जात असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच हे टर्फ चालक मालक हे शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल देत नसून शेड उभारण्यासाठी अथवा टर्फ उभारण्यासाठी कोणतीही स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी घेत नसल्याचे दिसून येत आहे। यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक खेळाडूंना खेळण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत आहे। पैसे द्या आणि खेळा ही भूमिका स्थानिक खेळाडूंवर अन्यायकारक असून सार्वजनिक मालमत्तेचे उघडपणे खासगीकरण सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे करण्यात आला आहे। ही मैदाने व्यवसायासाठी नव्हे तर स्थानिक खेळाडू घडवण्यासाठी आहेत। पनवेल महापालिका हद्दीतील युवकांना खेळण्यासाठी फी भरावी लागणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक बाब आहे। सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून सर्व बेकायदेशीर टर्फ हटवावेत, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि स्थानिक खेळाडूंना मैदानांचा मुक्त व विनामूल्य वापर उपलब्ध करून द्यावा अशी ठाम मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी MBN न्यूजशी बोलताना सांगितले। नमस्कार, केवल महाडिक, पत्रकार मित्र असोसिएशन अध्यक्ष। सध्या आपण एका पत्राद्वारे पनवेल महानगरपालिका आयुक्त असतील किंवा महापौर असतील पूर्ण प्रशासनाकडे एक मागणी केलेली आहे की जे बेकायदेशीररित्या बांधलेले पनवेल महापालिका हद्दीमधील जे टर्फ ग्राउंड आहेत, हे टर्फ ग्राउंड त्यांच्यावरच्या शेड उभारलेले गेलेले आहेत किंवा हे टर्फ ग्राउंड ज्या मैदानावर उभारले गेलेले आहेत त्या ठिकाणी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी म्हणजे महापालिका प्रशासन असेल, नगररचना विभाग असेल यांची कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी त्यांनी टर्फ बांधले। बरं, या टर्फचा वापर हा जरी त्यांनी क्रीडा कोट्यातून जरी काही जागा घेतली असेल किंवा काही घेतला असेल तरी पैसे न घेता खेळण्यास द्यावे असा एक नियम असतो। मात्र या ठिकाणी त्यांनी जे ग्राउंड हे लोक टर्फचे ग्राउंड बांधतात त्या टर्फ ग्राउंडला अंदाजे एका तासासाठी 800 ते 1000 रुपये असतील किंवा 1500, 2000 असा मनमानी कारभार जसं ज्या संस्थेला वाटेल, ज्या टर्फ ग्राउंडच्या मालकाला वाटेल त्याप्रमाणे ते भाडं घेतलेलं असतं। मात्र एकीकडे महानगरपालिका मोठ्या मोठ्या अकॅडमी बांधते, मोठ्या मोठ्या खेळाडूंसाठी, खेळाडू घडवण्यासाठी मोठ्या मोठ्या मैदानांची निर्मिती करते। मात्र अशा टर्फ ग्राउंडमुळे पैसे तर पैसे महापालिकेचं देखील नुकसान होते आणि त्यामध्ये या फक्त टर्फ मालकांचं भलं होते। कोणत्याही प्रकारचं हे महसूल किंवा टॅक्स शासनाला भरत नाही, कोणत्याही प्रकारचे महापालिकेचा टॅक्स हे भरत नाही। अशा टर्फ ग्राउंडवरती सगळ्या महापालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील यांनी तात्काळ कारवाई करावी आणि जे शेड बांधलेले आहेत हे फक्त पावसाळ्यापुरत्या शेडची परमिशन दिली जाते। तर त्या शेडला कोणत्याही प्रकारची जर परवाना विभागाची, महापालिकेची परवानगी नसेल तर जसे बांधकाम गरिबांचे आपण जमीनदोस्त करतात तसे हे सर्व टर्फ ग्राउंडचे जे शेड आहेत ते सगळे जमीनदोस्त करावे, यांना रीतसर परवानगी घेण्यास लावाव्यात, महापालिकेचा टॅक्स त्यांना लागू करावा अशी मागणी मी या पत्राद्वारे केली आहे। तरी लवकरात लवकर महापालिकेच्या आयुक्तांनी, महापौरांनी संपूर्ण प्रशासनाने या बाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन खेळाडू, नवीन खेळाडू कसे घडतील, मोफत या ठिकाणी स्थानिक लोकांना टर्फमध्ये कसा प्रवेश दिला जाईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्यांनी ही कारवाई करावी आणि ते कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद। आपल्या परिसरात काय घटना घडली असेल किंवा काय समस्या असेल व काय बातम्या असेल तर आमच्या या मोबाईलवर संपर्क साधा। संपादक श्री सुरेश मंगलूरकर, 9769229324।